यंदाची होळी खूप खास आहे. होळी हा महाराष्ट्रातील मराठी वर्षातील हा शेवटचा सण 2025 रोजी होळीला चंद्रग्रहण लागणार आहे. मात्र हे ग्रहण भारतातून दिसणार नाही, त्यामुळे वेदादी नियम पाळू नयेत असे सांगितले जाते. तसेच काही मान्यतांनुसार होळीच्या दिवशी चंद्रग्रहण हा योग 100 वर्षांनी जुळून येत आहे असे म्हटल्याचे आपल्याला पाहायला मिळते. तर बघूया आपण होळीच्या शुभमुहूर्तावर आपण जी रक्षा असते त्याचा उपाय कसा करायचा. तर या मुहूर्तावर होळीच्या रक्षेचा असा उपाय आपण करू शकतो. रंग, आनंद आणि आनंदासोबतच वाईट वृत्तीवर विजयाचा सण हा होळी आहे. होलिका दहन केल्याने आजूबाजूच्या नकारात्मक शक्तींचा नाश होऊन जीवनात आनंद निर्माण होतो. जीवनात सकारात्मक आणि सुखसमृद्धी येण्याच्या दृष्टीने होळीचा सण खूप खास आहे. तसेच ही सकारात्मकता आयुष्यात उतरावी, तसेच म्हणून होळीची रक्षा किंवा राख आपण श्रद्धेने कपाळाला लावतो. ही रक्षा लावल्याने ज्योतिषशास्त्रामध्ये काही उपाय सांगण्यात आले आहेत, जे खूप प्रभावी आहेत. ते आपण जाणून घेऊयात. तर बघूया, होलिकामध्ये जो काही भस्म आहे तो कसा आणि का धारण करायचा असतो, त्यामुळे काय उपाय आपल्याला किंवा आपल्या जीवनामध्ये काय बदल घडतो ते बघूया. त्यातील पहिला आहे आर्थिक संकट दूर करण्यासाठी उपाय. आर्थिक संकट दूर करण्यासाठी होलिकेच्या भस्माला लाल कपड्यामध्ये बांधून तिजोरीत ठेवा. तसेच त्या ठिकाणी राखेची छोटीशी पुडी बनवून तुम्ही ठेवू शकता आणि आपल्या पर्समध्ये देखील ठेवू शकता. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती चांगली होऊ शकते. 2 नंबर असणार आहे कामात यश मिळवण्यासाठी. कोणतेही नवीन कार्य सुरू करण्यापूर्वी होलिकेचा भस्म हा तुम्ही लावला तर तुमच्या कार्यामध्ये यश तुम्हाला मिळते. पुढचं असणार आहे घरामध्ये सुख शांती आणण्यासाठी. तर होलिकेचे भस्म एका डबीत ठेवा आणि शुभ मुहूर्तावर घराच्या प्रत्येक कोपऱ्यात चिमूटभर टाका. त्यामुळे घरातील भांडणे संपतील आणि सुख शांती लाभेल. तसेच घराचे वाईट शक्तीपासून संरक्षण करण्यासाठी घरातील एखाद्या सदस्य सतत आजारी पडत असेल किंवा एखादी लहान मूल वारंवार आजारी पडत असेल तर होलिकेचे भस्म त्या कपड्यात बांधून संबंधित व्यक्तीच्या उशीशी ठेवावे किंवा त्या व्यक्तीच्या कपाळाला लावावे. त्यामुळे लवकरच तुम्हाला त्याचा फरक दिसून येतो. तर मित्रांनो, ही माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा. तसेच चॅनेलला सबस्क्राईब करा.